आम्ही सगळे महायुतीमध्ये असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा ही आम्ही कुठे सोडलेली नाहीये। सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा करूनच आपल्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करता येईल। जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुठलाही देश, कुठलाही राज्य, कुठलाही जिल्हा किंवा कुठलाही तालुका पुढे जाऊ शकत नाही, हा आजपर्यंत आपल्या अनेकांचा अनुभव आहे। आज या सांगलीकरांनी नेहमीच आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। परंतु क्रांतिकारकांची भूमी असणाऱ्या माझ्या वाळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातून आज जो अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे मला खात्री आहे या निवडणुकीत वाळव्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात नवी क्रांती घडेल। निशिकांत पाटील मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजय होते। कारण गेल्या अनेक वर्ष विधानसभेला तुम्ही मतदान कुठल्या खुणेला करता? घड्याळाला। याही वेळेस घड्याळाला करा, काही बदलायचं नाही आपल्याला। घड्याळ 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 एवढंच लक्षात ठेवा। जी आपली पहिल्यापासून परंपरा आहे ती आपल्याला मोडीत काढायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। बाकीचे येतील जातील मोडीत काढतील त्यांना लखलाप, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु एकंदरीतच हे घड्याळाचं चिन्ह मी यांना दिलंय। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये सत्तेवर आणायचं असेल तर तुम्हाला ज्या भागात घड्याळ असेल तिथं घड्याळ, जिथं कमळ असेल तिथं कमळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, ह्या चित्रांवर शेजारी बटन दाबून तुम्हाला त्यांना विजयी करावं लागेल। का विजयी करावं लागेल? आम्ही अनेक सरकार तुम्ही बघितली, आता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि बाकीचे सगळे आम्ही सहकारी हे महायुतीचं सरकार चालवतोय। आज केंद्रामध्ये मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यांच्या विचाराचं सरकार राज्यात आलं तर राज्याचा अर्थकारणामध्ये भलं होणार आहे। आता अर्थसंकल्प निर्मला सीतारामननी त्या ठिकाणी मांडला, कुणाला जास्त निधी मिळाला? बिहारला मिळाला, नितीश कुमार त्यांच्या बरोबर आहेत म्हणून मिळाला, चंद्रबाबू नायडूला मिळाला आंध्र प्रदेशला, कारण ते त्यांच्या बरोबर आहेत। आणि त्यामुळं माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यांच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे, म्हणजेच महायुतीचं सरकार आलं पाहिजे। अनेकांनी बोलत असताना सांगितलं की अनेक योजना दिल्या। मी ह्या वेळेसचा तुमचा 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला होता, त्याच्यामध्ये आम्हाला किंमत मोजावी लागली, त्याला काही कारण आहेत। त्याच्यामध्ये माझं संविधान बदललं जाणार अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट केला। माझ्या मागासवर्गीय समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना वाटलं आपलं आरक्षण जाणार, आपल्याला आता घटना, कायदा, नियम हे बदलले जाणार, संविधान बदललं जाणार। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं उत्तम आहे, देशामध्ये हे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे। जगात अशा प्रकारचं संविधान कुठल्या देशाचं तुम्हाला पाहायला मिळणार नाही, एवढं चांगलं संविधान आहे। आणि त्या संविधानामुळेच जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत 18 पगड जाती, 12 बलुतेदार सगळेजण आज एक संघ आहे। कुठेही कधी मतभेद किरकोळ होतात, भांड्याला भांडं लागतं, घरात पण लागतं, परंतु हा तर आपला भारत देश आहे, खंडप्राय देश आहे, शेतीप्रधान देश आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की इथं माझ्या महिला बसल्यात, मी ज्यावेळेस इस्लामपूरमध्ये आलो त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी माझं स्वागत केलं। आज सरकारमध्ये आम्ही काय सहभागी झालो असाही प्रश्न काही जण विचारतात। आम्ही सत्तेला हपापलेलं नाहीये, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला येत नाहीये। सत्ता येते, सत्ता जाते, मतदार राजा ह्याच्या हातात आहे, कुणाचं सरकार आणायचं आणि कुणाचं सरकार घालवायचं। त्याच्यामध्ये ह्या अर्थसंकल्पात मी जे बजेट सादर केलं त्यामध्ये मला माझ्या ग्रामीण भागातली, मी पण 35 वर्ष राजकीय जीवनात काम करतो, मी अनेक अर्थसंकल्प सादर केले, अनेक डिपार्टमेंट मी त्या ठिकाणी सांभाळली। पण मला असं वाटलं की जी माझी महिला खुरपणीला जाते, झाडू पोतना करते,
त्याच्यामध्ये जुजोबांनी घासते, स्वयंपाक काहींच्या घरी जाऊन करते, त्या बाबतीमध्ये कचरा गोळा कर, काचा गोळा कर, अक्षरशः दिवसभर कुठंतरी पाठी घेऊन भाजीपाला विकायचा, फळं विकायची आणि मग संध्याकाळी त्या भगिनीची चूल पेटते. अशा पद्धतीचा वर्ग आहे आणि यांच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. गरीब महिला करता, त्या सगळ्या जाती धर्माच्या, त्याच्यात भेदभाव करायचा नाही. यावेळेस जे निर्णय घ्यायचे ते सगळ्या जाती धर्माच्या बांधवांच्या करता घ्यायचे, सगळ्या जाती धर्माच्या महिलांच्या करता घ्यायचे, सगळ्या जाती धर्माच्या युवा युवतींच्या करता घ्यायचे. असा कुठला घटक राहता कामा नये. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे की ह्या सरकारने ह्या घटकाला बाजूला ठेवलं. आम्ही अनेक निर्णय अलीकडच्या काळामध्ये घेतलेत, ते सांगायचं म्हटलं तर वेळ कमी पडेल. पण त्याच्यात लाडकी बहीण योजना आली. समोर माझ्या बाईला आहेत, त्यांच्या नेमकं चेहऱ्यावर ऊन आहे, मी उन्हाच्या विरुद्ध बाजूला आहे. मला थोडंसं वाईट वाटतं, सभाचा मंडप तिकडे असता तर माझ्या मायमाऊलींना मलाही चांगलं बघता आलं असतं, मी पण त्यांना चांगलं बघू शकलो असतो. हरकत नाही, पुढच्या वेळेस ती दुरुस्ती करा. पण महिलांनो, मायमाऊलींनो, आता तुम्हाला जसं रक्षाबंधनाचे आम्ही एकनाथरावनी देवेंद्रनी जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले की नाही? त्याच्यानंतर सप्टेंबरचे 1,500 आले का नाही? आता ज्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबर सुरू व्हायचा आहे, आज तारीख आहे 29, अजून 2 दिवसांनी नोव्हेंबर सुरू व्हायचा आहे. आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये आलेल्या महिलांनी हातवर करा. इतक्या महिलांना आज पैसे आले. आज आम्ही बोलतो तसं वागतो, आमचं काम बोलतं. आम्ही कुणाचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करत नाही. करेक्ट कार्यक्रमाने या माझ्या मायमाऊलींना पैसे मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रमाने माझ्या इथल्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रमाने माझ्या इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रमाने या भागातले प्रश्न सुटणार नाही. अरे सांगायला फार सोपं आहे, करेक्ट कार्यक्रम करतो. काय करेक्ट कार्यक्रम करतो? जनताच्या मनात का करेक्ट कार्यक्रम करायचं माझ्याही हातात नाही आणि त्याच्याही हातात नाही आणि कुणाच्या हातात नाही. या बसलेल्या जनतेच्या हातात आहे कुणाचा कार्यक्रम करायचा आणि कुणाचा नाही. आज माझ्या मायमाऊली इथं आहे, माझ्या मायमाऊलींना विचारा, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आम्ही दिले. आज रक्षाबंधनाचे पैसे जसे मागे दिले तसे भाऊबीजेचे पैसे दिले. इतका त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. आता ओवळताना मी मायमाऊलींना विचारलं, बहिणींनो पैसे आले का? आले दादा, आले, अकाउंटला आले, पैसे आले. समाधान आहे. आणि महाराष्ट्रात आहे हे, काही फक्त वाळव्यात इस्लामपूरला नाही, माझ्या शिराळ्यात आहे, माझ्या सांगलीत आहे, माझ्या आटपाडीला आहे, तासगावला आहे, कवठे महांकाळला आहे, सगळ्या भागामध्ये. तेच आम्हाला पाहिजे होतं. 45,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही त्यांच्या अकाउंटला पाठवतो. मधी कुठली मध्यस्थी नाही, भ्रष्टाचार व्हायचं कारण नाही. डायरेक्ट आधार कार्डची लिंकअप, पैसे क्लिक बटन दाबलं की डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जातात. तुम्हाला माहिती आहे आता 2,30,00,000 महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपयाप्रमाणे पैसे गेले. 2,30,00,000 शेष आहे. आज तिला बाजारात जाताना इतके दिवस नवऱ्याचा दम असायचा, हे घेऊन ये, ते घेऊन ये. तिनं तिच्याकरता काहीच घ्यायचं नाही. नवऱ्याकरता, मुलांकरता, मुलींकरता, सासूकरता, सासऱ्याकरता. अरे तिला पण काहीतरी जीव आहे ना, तिलाही वाटतं ना मी काहीतरी इस्लामपूरच्या बाजारात जाऊन काहीतरी घ्यावं. त्याचा कधी विचार झाला का? आणि शाणे माझे विरोधक म्हणतात आम्ही सत्तेवर आल्यानंतर महिला लाडकी बहीण योजना बंद करू. अरे काय तुझ्या काकाची आहे काय? बंद करू. यामध्ये या योजना चालू ठेवायच्या का बंद करायच्या ते माझ्या मायमाऊलींच्या हातात आहे. मायमाऊलींनो, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका. ही योजना महायुतीने आणली. महायुतीच्या 3 खुणा आहेत. एक काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी कमळ आणि काही ठिकाणी धनुष्यबाण. ह्या 3 खुणा तुमच्या भागात असतील तिथं तुम्ही इथं घड्याळाचं बटन त्या ठिकाणी दाबा, तिथं शेजारी शिराळ्याला कमळाचं बटन दाबा. जिथं धनुष्यबाण असेल, मला वाटतं इकडं आटपाडी आणि त्या भागामध्ये विटा आटपाडीला तिथं धनुष्यबाण आहे, ते दाबा.
मी आज तुम्हाला सांगतो, पुढे 5 वर्ष तुमच्या योजना चालू होण्याचा शब्द अजित पवार म्हणून मी तुम्हाला देतो, कारण मी राज्याचा अर्थमंत्री आहे. आज काही जण म्हणतात हे माझ्या बहिणींच्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्या विरोधकांना सहन होत नाही. ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. ते सुनील केदार, सदाभाऊ खोतांना माहितीये, माजी मंत्री, कोर्टात त्यांची माणसं पाठवली. अरे काय, तुम्ही असताना तुम्ही दिलं नाही, आम्ही दिलं तर तुमच्या पोटात दुखतंय. आता हे म्हणतात नवीनच अफवा उठवली. आता ही योजनेला स्टे आला. दाखवा बरं मला स्टे कुठं आलाय. काही पण सांगायचं स्टे आला, अजिबात स्टे आलेला नाही. योजना देताना मी मागचा पुढचा सगळा विचार केलेला आहे. मी पहिलाच अर्थसंकल्प दिला नाही, 10 वेळेला राज्याचा अर्थसंकल्प दिलाय. आणि हा देत असताना आपलं एकंदरीत उत्पन्न किती आहे, आपला खर्च किती आहे, पगाराचा किती आहे, पेन्शनचा किती आहे आणि कर्जाचा व्याजाचा किती आहे, हे सगळं बघितलं आणि त्याच्यातनं ही योजना बसवलेली आहे. ही बंद करण्याकरता नाही, माझ्या मायमाऊलींना आर्थिक सक्षम करण्याकरता, सबल करण्याकरता, तिला तिचा हक्क देण्याच्या करता आणलेली आहे. त्यामुळं माझ्या महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. अजिबात इतरांचं ऐकू नका. आता काय विरोधकांना मुद्दा राहिला नाही आणि त्याच्यावर काही पण सांगतात, काही पण नवीन काढतात. जसं मागे सांगितलं संविधान बदलणार, उलट नरेंद्र मोदी साहेबांच्या शपथविधीला मी गेलो होतो राज्याच्या वतीनं. मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी होते, अनेक सहकारी होते. तिथं संविधान वर ठेवलेलं होतं राष्ट्रपती भवनात आणि त्या संविधानाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि नंतर शपथ घेतली. एवढा आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो का? तुम्ही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सहकार्यांना दुखवण्याचा प्रयत्न करतात का? त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने सरकारच्या बद्दल बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे ना, मी माझी मतं मांडील, त्यांनी त्यांची मतं मांडावीत. जसं पटेल जनता त्याला मतदान करेल. पण कारण नसताना माझ्या अल्पसंख्याक समाजाला त्या ठिकाणी घाबरवतात. अरे हे सरकार आलं तर तुमचं काही खरं नाही का? खरं नाही राहत नाहीत का ते? काय खरं नाही? आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पण सरकारमध्ये आहोत ना. आज कुठल्याही घटकाला आम्हाला वाऱ्यावर सोडायचं नाही. आज जसं आम्ही अनेक समाजाच्या करता अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी संस्था काढलेल्या आहेत. जसं सारथी बहुजन समाजाच्या करता काढली, महाज्योती ओबीसी करता काढली, मागासवर्गीयांकरता बार्टी काढली. माझा मातंग समाजाला की दादा आमच्यावर अन्याय होतो, एकनाथराव मी देवेंद्र बसलो त्यांच्याकरता आरटी काढली. त्याच्या संदर्भातलं ब्राह्मण समाजाला अमृत काढली, त्या आदिवासी समाजाला टार्टी काढली. माझा मुस्लिम समाज मायनॉरिटी ती मला म्हणली की आम्ही पण आहोत की तुमच्या देशात राज्यात, त्यांच्याकरता आपण मार्टी काढली. आजपर्यंत कधी काँग्रेसच्या सरकारमध्ये अशा पद्धतीने संस्था काढल्या नाही. उलट मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपलं मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल 1000 कोटी रुपये केलं. 1000 कोटी रुपये. एवढंच नाही, आता त्याच्यामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडनं कर्ज प्रकरणं पण सुरू झालेली आहेत. त्याच्यामध्ये परदेशात माझ्या मुलामुलींना अल्पसंख्याक त्यांना पाठवण्याच्या करता 75 विद्यार्थी दरवर्षी, प्रतिवर्षी विद्यार्थ्यांच्या मागे 40 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी देतोय. त्याच्यामध्ये अनेक योजना, मदरशांच्या शिक्षणाला 6000 होते, मध्ये 16000 केले. काहींना 8000 होते, 18000 रुपये केले. काही राज्यातल्या मदरशा सोलर प्रणाली बसून वीज पुरवठा त्यांना केला. त्यासाठी निर्णय बदलला. मालेगाव येथे प्राथमिक चाचणी स्वरूपात मी 5 कोटी रुपये दिले. अरे आम्ही सगळ्यांच्या आहोत. मध्ये विशाळगडला घटना घडली, दुसऱ्या दिवशी तिथे गेलो, राष्ट्रवादीकडनं 50,000 रुपये प्रत्येकी दिले, त्या सरकारकडनं 50,000 रुपये दिले. कलेक्टरांनी सगळ्यांना सांगितलं पंचनामे करा. वाऱ्यावर नाही सोडलं त्यांना. त्यांचं जे नुकसान घरादाराचं, गाड्यांचं आणि दुकानाचं झालं होतं सगळं उभं करून दिलं. घटना घडतात, कधी भांड्याला भांडं लागतं, पण त्या लोकांना पुन्हा त्यांचा संसार कसा उभा करता येईल या पद्धतीचं काम शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आपण पुढे जायचं असतं आणि ते आम्ही करतोय. अर्थसंकल्पामध्ये देखील मी ह्या माझ्या अल्पसंख्याक समाजाला जास्तीत जास्त निधी दिला. शादीखान्याला निधी दिला, दफनभूमीच्या वॉल कंपाऊंडला निधी दिला, त्या उर्दू शाळांना निधी दिला, उर्दू शाळेचे शिक्षक भरती करायला निधी दिला. आम्ही विरोधक, आम्ही काही त्यांचे
शत्रू नाही. जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन महाराजांनी केली, त्याच्यात सगळे होते ना, माझे मुस्लिम होते ना, अनेक लोक होते. त्याच पद्धतीने आम्ही चाललोय. तुम्ही काळजी करू नका. मी फार जबाबदारीने बोलतो. शेवटी राज्य पुढे गेलं पाहिजे, शेवटी राज्याचा विकास झाला पाहिजे. ह्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या चांगल्या योजना, आता इथं बघा 3 गॅस सिलेंडर ठेवले, गॅसचे भाव वाढलेत. जगामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या की गॅसचे भाव वाढतात. ते कोणी थांबवू शकत नाही, कारण जगाचं ते मार्केट आहे. पण भाव वाढले तर मध्यमवर्गीयाला, गरीबाला परवडावं म्हणून तुम्ही काही सबसिडी देऊ शकता. आम्ही आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा काम सुरू केलंय. आज 52 लाख कुटुंबियांना पैसे जायला लागलेले त्यांच्या अकाउंटला. आणि यावेळेस करताना काय केलंय, जे करायचं त्याच्यामध्ये मध्ये कुठं भ्रष्टाचाराला थारा द्यायचा नाही. डायरेक्ट लाभार्थी टू सरकार, सरकार टू लाभार्थी. जसं महिलांना दिलं, जसं 3 गॅस सिलेंडर दिले, तसं बांधवांना. विरोधक म्हणायला लागले, अरे ह्यांना लाडकी बहीण बहीण भावाचं काहीच बघत नाही. अरे भावांनो, बांधवांनो, 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 6.5 हॉर्सपॉवर मोटार चालवणाऱ्यांना आम्ही वीज बिल माफ केलं. झिरोची बिल आली का नाही? किती जणांना माफ झाले हात वर करा. तेव्हा काय आता ह्याच्यात 10 वाले हात नाही वर झाले. ते म्हणतात अरे का 10चं का नाही केलं, 15चं का नाही केलं, 20चं का नाही केलं. माझा गरीब शेतकरी, मध्यमवर्गीय शेतकरी 3, 5, 7.5चा आहे. पहिलं हेच 14-15 हजार कोटीचा बोजा आम्ही घेतलेला आहे. त्याच्यात त्यांना ह्या योजना पुढे चालवायच्या. मागे 2003 ला काँग्रेसच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे असताना झिरोचं बिल दिलं आणि सरकार नंतर विलासरावांचं आलं. ते म्हणले नाही आपल्याला परवडत नाही, आता परत बिलं द्यायची. परत बिलं सुरू झाली. आज मी तुम्हाला सांगतो, ह्या दिलेल्या चांगल्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? ते असं की तुम्ही 20 तारखेला मतदानाला गेला तर बांधवांनी डोकं खाजवायचं, विचार करायचा, आपलं वीज माफी पुढे चालू ठेवायची ना, आपल्याला जो लाभ केंद्र आणि राज्य सरकार देतोय तो चालू ठेवायचा ना, आपल्याला 1 रुपयात पीक विमा चालू ठेवायचा ना, आपल्याला दुधाला अनुदान चालू ठेवायचंय ना. आता ते 7 रुपये लिटरला केलेलं आहे दूध गाईच्या. पहिलं 5 रुपये होतं, 1 ऑक्टोबर पासून केलं. हे करायचं असेल, 3 गॅस सिलेंडर चालू ठेवायचं असेल, दर महिन्याला 1,500 रुपये माय माऊलींच्या अकाउंटला द्यायचे असतील तर ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला फक्त काम करायचंय, कुणाचं तरी बटन दाबायचंय. पण योजना चालू ठेवायची म्हटलं तर घड्याळ आणि कमळ आणि धनुष्यबाण दाबा, योजना चालू, काय अडचण नाही. मात्र दुसरं दाबलं की योजना बंद. मग काय करायचं? काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा. काही हजार म्हणजे झिरोची बिलं दिली ना, मी आता बहुतेकांना मिळालीच नाही तर मी शेतकरी अशा आणायचो आणि उभे करायचो, ह्या का झिरोचं बिल, आणि तो शेतकरी म्हणायचा आम्ही भरायची रक्कम झिरो. हे कुणी केलं नाही. त्याला धाडस लागतं, त्याला प्रशासनावर पकड लागते. मिळमिळीत बोलून चालत नाही. नुसतंच असं तसं काय नाही, तसं नाही ना, असं नाही. काय बोलता? काय बोलता? काय बोलतोच, काय बोलतो, काय एकेकाचे नखरे. आणि आत्ता काहीतरी मध्ये इथं सभा झाली. मला काही जण सांगत होते की दादा इथं सभा झाली तर वरिष्ठांनी सांगितलं की आता इथं मुख्यमंत्री पद येणार. साफ थापाय थापा. त्या गावच्या बाबळी आहेत, त्याच गावच्या बोरी आहेत. तुम्ही म्हणाल कसं? तर ती असं की 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 71 आमदार आले. किती? 71. काँग्रेसचे किती आले? 69. विलासराव देशमुख मला म्हणले, आज हयात नाही येते, की अजितराव, ते मला अजितराव म्हणायचे, अजितराव आता कोण मुख्यमंत्री करायचं बघा, तुम्ही RR भुजबळ साहेब ठरवा काय ते. म्हणलं का? नाही म्हणले सोनियाजींनी सांगितलं की त्यांचं जास्त आमदार आहेत, त्यांचाच मुख्यमंत्री आता आपल्याला करावं लागेल. आमचे लोक तिथं चर्चा करायला गेले आणि म्हणले आम्हाला मुख्यमंत्री पद नकोय, 4 मंत्रीपद आणि 4 खाती जास्त द्या,
आणि तुमचंच तुम्ही मुख्यमंत्री व्हा. अरे जेव्हा जास्त जागा येऊन तुम्ही मुख्यमंत्री पद घेणार तर आता कसं घेणार का रे? लबाडा घरचं आवाजनं जेवल्याशिवाय करत नाही. हे सगळं खोट आहे, काही देणार नाही. आता तर काहींनी जवळपास 500-700 लोकांची यादी केली. तुला MLC केला, तुला महामंडळाचा लाल दिवा दिला, तुला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला. काय म्हणलं ह्यांना काय फुटलंय, काय झालंय, काय नाही. सगळ्याला थापा मारतात. हे काही खरं नाही. आज तुम्ही बघा, आज तुमच्या भागामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, आज का इतक्या पोटतिडकीनं मगाशी बोलत असताना निशिकांत दादा बोलले. पूर्वी ते राष्ट्रवादीत होते, का राष्ट्रवादी सोडली, का वेगळे झाले? त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, निशिकांत पाटील हे मुळात एक धडाडीचा कार्यकर्ता, लोकांच्यासाठी काम करण्याची तळमळ ही त्यामध्ये आहे. इस्लामपूर शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्यांनी अत्यंत धडाडीनं कामं केली. मात्र त्यांची कामं करण्याची धडाडीच काही जणांना धडकी भरली. आणि हा आपला प्रतिनिधी, हा उद्याचा आपला प्रतिस्पर्धी ठरेल म्हणून निशिकांत पाटलांसारख्या काम करणाऱ्या माणसाला इथं कायम दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र एक निसर्गाचा एक नियम आहे इस्लामपूरकरांनो, की तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं दाबण्याचा प्रयत्न कराल ती गोष्ट तेवढ्याच ताकदीनं उसळून वर येते. मला वाटतं निशिकांत पाटील सुद्धा कायम त्या ठिकाणी त्याच ताकदीनं उसळून वर आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. खूप जणांना कुजवलं. मी भीमरावशी बोलत होतो, मी काही माझ्या सहकाऱ्यांशी बोलत होतो. मला त्या ठिकाणी आमचे पवार आणि व्यंकप्पा पत्की, संभाजीराव पवार जे सांगलीचे आमदार झाले होते, आणि व्यंकप्पा पत्की, त्यांनी एक कारखाना त्या ठिकाणी काढला, सर्वोदय सहकारी साखर कारखाना. आणि तो सर्वोदय सहकारी कारखाना अतिशय मातीबोल किमतीमध्ये एखाद्यानी घेऊनच टाकला. अरे नेत्यांनी इतरांना कारखानदारी काढून द्यायची असते, दुसऱ्यांनी काढलेली लुगडायची नसते. कुणाचं तसं चांगलं होत नाही. आमच्या इथं येऊन बघा, आम्ही कुणाचे कारखाने घेतले नाही. आम्ही आमचे उभे केले किंवा जुने असतील त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं. मगाशी मला कुणी सांगितलं इस्लामपूरला इथं तर ऊसाचं सगळ्या नद्या विद्या लिफ्ट वगैरे चांगले, जमिनी चांगल्या, एवढं कष्ट करणारा शेतकरी आहे. आता मला एक केदारकडे मी 2 घास खायला गेलो होतो, तिथे एक शेतकरी भेटला, एकरी म्हणला 100 काहीतरी टन ऊस काढतोय, 120 टन. म्हणजे आहे ना आमचा बहादर शेतकरी. अरे त्यांच्या अंगात रग आहे ना, लात मारेल तिथं पाणी काढू शकतात. आणि एवढा कष्ट करून काढलेला ऊस इथं माझ्यापेक्षा रिकव्हरी पाऊण% जास्त आहे. पाऊण% रिकव्हरी जास्त असली म्हणजे या भागातनं माझ्या इथं 1 टक्क्यामधनं 10 किलो साखर जास्त मिळाली तर पाऊण% इथं 7 किलो साखर जास्त मिळते. बरोबर, 7 किलो साखर जास्त मिळते. माझा भाव 3636 माळेगावचा भाव, आणि सोमेश्वरचा भाव 3571, अधिक 7 किलो. 7 किलोचे तुम्ही 35 रुपयांनी भाव धरा, 7 × 21 7 × 5 = 35, 250 रुपये. म्हणजे इथला भाव माझ्यासारखा माणूस इथं असता, माझ्या विचाराची लोक, तर हा भाव 3771 जो दिला, 3571, त्याच्यामध्ये 250 रुपये वाढवायचे, 3636 मध्ये 250 रुपये वाढ. पैसे कुठे जातात, का भाव मिळत नाही? स्वर्गीय राजाराम बापू पाटलांनी लावलेलं हे वैभव आता का नाही त्याच्यामध्ये? कर्ज तर नवीन तर काही नाहीये, भरच घालण्याचं काम करायचं, मग का भाव मिळत नाही? कोण जबाबदार आहे? नेतृत्व जबाबदार नाही? माझ्या शेतकऱ्यांना इतके रुपये टनाला कमी मिळतात, काय त्यांनी कशा पद्धतीनं पोराबाळांचं बघायचं, शिक्षणाचं काय करायचं, लग्न कार्याचं काय करायचं? आणि असला माणूस मुख्यमंत्री, अरे तिच्या आईला, म्हणजे आखरीतच आहे. इथं सगळ्याला त्रास देतात, वाळवेत अनेकांना कुजवलं.
का तर ही उद्याच्याला आपला प्रतिस्पर्धी होईल. अरे उद्या ना, ज्यांच्यामध्ये रग असेल, ज्यांच्यामध्ये हिंमत असेल, तो त्या ठिकाणी पुढे जाईल. कुणाची मक्तेदारी आहे तुम्हाला माहिती आहे ना. कोंबडा किती पण झाकून ठेवला तरी ती पहाटे हरवतोच, ते काही हरवायचा राहत नाही. आणि हे जे काही चाललंय की इथं वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही तरी लोकांना ज्यावेळेस शब्द देतो, तुमच्याच तालुक्यातला मी आज तर तुम्हाला निशिकांच्या करता मत मागायला आलोय, पण मत मागायच्या आधी मी सांगली जिल्ह्याला आणि इथल्या एका सुपुत्राला इद्रिस नाईकवाडीला आमदार केलं. मला कोणी सांगायला आलं नव्हतं. अल्पसंख्याक समाजाला मी नेहमी सांगतो, मी तुमच्या पाठीशी उभं राहील. तुम्ही न सांगता विधान परिषदेमध्ये सदाशिवराव खोतांना विचारा, एक देखील अल्पसंख्याक नाही. मला 2च जागा आल्या, 2 जागेत मी एक अल्पसंख्याकाला दिली आणि एक ओबीसीला दिली. आम्ही ज्यावेळेस भाषणात सांगतो त्यावेळेस कोणी जर विचारलं, अजित पवार तुम्ही काय केलं, त्यावेळेस मला पण सांगता आलं पाहिजे. नाहीतर उगीच मिळमिळीत उत्तर द्यायचं आणि काहीतरी वेळ मारून द्यायची, तसलं नाही चालत. आपलं नाणक खणखणीत पाहिजे, उगीच तसं नाही चालते. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्याच्या बाबतीमध्ये निशिकांत पाटलांची आणि अशा पद्धतीच्या अनेक कार्यकर्त्यांची आजपर्यंत उपेक्षा का झाली हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. निशिकांत पाटीलच नाही तर वाळव्यातल्या अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. ती आमदारकीच्या कॅलिबरची माणसं, परंतु त्यांना मात्र मागे राहिली हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि त्याकरता आता ही संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं का काय करायचं हे तुमच्या हातात आहे. दिवाळी तर तोंडावर आहे. माझी दिवाळीच्याही निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. कालच त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिला दिवस होता आणि त्या पहिल्या दिवशी आपण सगळ्यांनी वसुबारस होती, अनाज धनोत्तरी. त्याच्यामुळं काल आपण गाईच्या आणि वासराची पूजा केली. आज दुसरा दिवस आहे. पुढं आलंय तोंडावर लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. त्याही निमित्तानं मी शुभेच्छा देतो. पण राज्य सरकारमध्ये चांगल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. हे खोटा लोकांना सांगतायत. मागच लोकसभेला सांगितलं, यांनी किती सांगितलं तर मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांचा मोठा फायदा महाराष्ट्राला घ्यायचा असेल तर त्यांच्या विचाराचं महायुतीचं सरकार आणलं पाहिजे. आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली. आम्ही आता एमएसपी पण ऊसाचा भाव वाढवून त्या ठिकाणी देतोय. आम्ही अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला वेळोवेळी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, दुष्काळ पडला, अवकाळी पाऊस आला, तो शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे. ही व्यवस्था आम्ही केली. आम्ही कुठेही अडचण येऊन दिली नाही, पुढे येऊन देणार नाही, कारण आमची जात पण शेतकऱ्याची आहे. हे माझ्या बळीराजांनी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं. तरुण तरुणींच्या करता देखील आपल्या महाराष्ट्रात कारखानदारी कशी येते. आज एफडीआयची गुंतवणूक काढा. इस्लामपूरकरांनो, वाळवेकरांनो, या पुढं मी तुम्हाला दाखवतो. आज देखील तुमच्या माझ्या भारतामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक कुठल्या राज्यात होती तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होती. हे सत्य आहे. पण काय सांगायचं, अरे ही कारखाना गेला गुजरातला, अरे ती कारखाना गेला गुजरातला. काय गुजरातला गेला? उगीच काही पण बरत आहे, काही खोटं सांगताय. एकदा नेरेटिव्ह सेट झाला म्हणजे सारखं सारखं खोटं खपत नाही. खोटं बोल पण रिटून बोल, ही कुठली पद्धत झाली ते कुठंतरी लक्षामध्ये घ्या. आपल्याला बदल करायचा आहे. बदल काळानुरूप करावा लागतो. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानात घ्या. बऱ्याच गोष्टी आता मगाशी बोलत असताना पण पेठच्या रस्त्याचं काहीतरी मला वाटतं निशिकांत पाटील बोलले. त्याच्या संदर्भात ती तर म्हणतो लय वर्ष झाली आणि तुम्ही लय वर्ष त्यांनाच निवडून देताय, मग तसंच होणार. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, आपल्याकडं नितीन गडकरींना सांगून आपण नॅशनल हायवेचे पैसे आणू शकतो. आपण चांगल्या पद्धतीनं रस्ते विकास महामंडळामधनं कामं करू शकतो, अॅन्युटीतनं करू शकतो, हॅबमधनं कामं करू शकतो. करोडो रुपयाची कामं करता येतात. फक्त करण्याची जिद्द असावी लागते. फक्त काहीतरी आपल्या भागाकरता झालं पाहिजे. आपल्यात विरोधक करत असला तरी त्याला करून द्यायचं. फायदा इस्लामपूरचा आहे, वाळव्याचा आहे. विरोध का करायचा? शेवटी सत्ताच नुसत्या असून चालत नाही, विरोधक पण असावे लागतात, तर सत्ता नीट त्या ठिकाणी राबवता येते.
या गोष्टीचा पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं विचार केला पाहिजे, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। आता परिवर्तन अटळ आहे। या वाळव्याच्या काही मंडळींना उपद्रव सांगली जिल्ह्यातच नाही तर शेजारच्या सातारा जिल्ह्यामध्ये देखील अनेकांना त्या ठिकाणी होतोय आणि समाधान नाही हो। सगळं पाहिजे ती मलाच पाहिजे। अरे दुसऱ्यांनी काही नुसतंच बघावं का तुमच्याकडे? सगळं तुम्हालाच पाहिजे, तुम्हालाच पाहिजे, तुम्हालाच पाहिजे। अरे एक ती 7 जणांनी वाटून खाल्ला ही आपण ऐकतोय। त्या लोकप्रतिनिधीमुळे ही दुपारी चंद्रावर जायला लागला। काय चांगला लोकप्रतिनिधी पाहिजे की असं करू नको, तुझं वाटोळ होईल, मुलाबाळांचं वाटोळ होईल। मी इथं तुमच्या इथं सभेमध्ये आर विचारा गेला, पण मी सांगितलं होतं ना आरला तंबाखू सोड म्हणून, गुटखा सोड म्हणून, इस्लामपूरच्या सभेत सांगितलं होतं। आणि त्यावेळेस आरला वाईट वाटलं, तुम्हालाही वाटलं की आयला कुणाची चेष्टा करते, चेष्टा नव्हती केली, मी खरं सांगितलं होतं त्यावेळेस। नंतर मी ज्यावेळेस बीच कॅन्डीला त्याला भेटायला गेलो, हातात हात धरला, म्हणलं दादा 2012ला तू सांगितलं होतं तंबाखू आणि गुटखा सोड, ती सोडली असती तर आता मी तुझ्यामध्ये असतो, लोकांच्यात असतो। या पद्धतीनं आणि हे ह्याचा विचार करा, आम्ही चांगला विचार मांडणारी लोक आहेत, आम्ही त्याच्यामध्ये लोकांना चांगला सल्ला देणारी माणसं आहोत। आज आपल्याला केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी त्या बाबतीमध्ये आणायचा आहे। मला गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि सहकार क्षेत्रामध्ये मी काम करतोय, त्यामुळं मला या सगळ्या मंडळींच्या खोडी बारकाईनं माहिती आहे की कोण खोडीलंय, कोण त्या ठिकाणी कोणाला काय करतंय। त्याच्यामुळं वाळवेकरांना आता चांगल्या प्रकारची संधी चालून आलेली आहे। नुसतं गुळमाट बोलणाऱ्यांना आता सुट्टीवर पाठवण्याची वेळ आलेली आहे। बर माणसांना सुट्टीवर पाठवायला वाळवेकर तरबेज आहेत। वाळवा ही क्रांतिकारांची भूमी आहे, त्यामुळे इथं सुद्धा अशी परिवर्तन घडलेली आहेत। त्यामुळं हे परिवर्तन वाळवाकरांना नवीन नाही। त्यामुळे मला खात्री आहे निशिकांत पाटलांच्या रूपाने आता वाळवा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे। फक्त आता तुमच्यात बर फूट पाडायला समोरचा माणूस अतिशय तरबेज आहे। कुणाच्यात फूट पाडायची, कशी फूट पाडायची, कशा प्रकारे फूट पाडायची, माणसात माणूस कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी समोरच्यांच्याकडनं घेतली जाईल। मात्र तुम्ही सर्वांनी एकत्र राहा तरच परिवर्तन होईल। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे वाळवेकरांनी आपण विसरू नका। इथल्या प्रत्येकाने गट तट माझा तुमचा हा भेदभाव बाजूला ठेवा। एकत्रितपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे राहिलेले निशिकांत पाटलांच्या मागे शक्ती उभी करा। अशा प्रकारचं आव्हान करण्याच्या करता, माझ्या मायमाऊलींना भेटण्याच्या करता, माझ्या मायमाऊलींनी आता दिवाळीचा देखील फराळ दिला, ह्याच्या आधी फराळ दिला असता नसता। आता भावाचं नातं इतकं जवळ झालंय की बहिणी भावाला विसरेना आणि भाऊ बहिणीला विसरेना। त्याच्यामुळे मला चकली मिळाली, लाडू मिळाला, करंजी मिळाली, अनारस मिळाले, चिवडा मिळाला, बघा माझ्याकडे आता ठेवलेला आहे, आता जातोय घेऊन। ह्याच्यातला गमतीचा भाग सोडा, परंतु ही एक आपुलकी आहे। ही आपुलकी कशातनं निर्माण झाली? ही लाडक्या बहिणीमुळे निर्माण झाली। हे माझे बांधव आहेत, यांनी पण चांगल्या पद्धतीनं आपली शेतीवाडी करावी, त्याकरता आमचे आत्ताचे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सदाभाऊ खोत तर प्रयत्न करतायतच, आम्ही पण प्रयत्न करतोय, केंद्रातनं पण बऱ्याचशा गोष्टी करून आणतोय आणि त्याच्यातून कसं माझ्या महाराष्ट्राचं भलं होईल, माझ्या सांगली जिल्ह्याचं भलं होईल, त्याच्यातनं आता सोलरवर मोठ्या प्रमाणावर वीज देण्याचा निर्णय घेतला। 6 महिन्यात ते 8 महिन्यांनीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवस उघडला की त्याचा वीज पंप चालू होईल, दिवस मावळला वीज पंप बंद करायचं, बायका मुलांच्या मध्ये जायचं, रात्री झोपायचं, गप्पा टप्पा मारायच्या, जेवायचं। आता पुढं 6-8 महिन्यांनी आम्ही 9,500 मेगावॉटची वीज ही सोलरवर तयार करतोय। टेंडर काढलीत, 35,000 एकर जमीन बॅरन लँड त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे, काम जोरात चाललेलं आहे। त्याच्यामुळं रात्री विंचू काट्याचं, तुमच्याकडे बिबटे आहेत का नाही माहित नाही, पण काही ठिकाणी बिबटे आहेत,
त्याचा आता भीती नाही. शेवटी जे जे काही तुमच्या करता येईल, घर बांधणीचा कार्यक्रम वगैरे तर तो आहेच. मोदी साहेबांनी 3 कोटी घर बांधायचा दिलेलाच आहे. त्याच्यामध्ये मुद्रा लोनचा कार्यक्रम आहेच. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्ज काढल्यानंतर 5 वर्षाचं व्याज आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी भरतोयच. आम्ही उपकार करत नाही. आम्ही जनतेला त्यांची आर्थिक सक्षम करण्याचं काम करतोय, गरिबी कमी करण्याचं काम करतोय. पण विरोधकांची कशी भांडणं चाललीत बघा. एकमेकाच्या बद्दल ही त्याचं एक नाव जाहीर करतोय, दुसरंच नाव जाहीर करतोय. सारखी एकमेकावर तुंबतायत. काही भांडायला त्यांना दुसरा उद्योग नाही. आणि त्याच्याकरता असं भांडणारं सरकार आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपल्याला एका विचाराने पुढे जाणारं सरकार पाहिजे, म्हणजेच महायुतीचं सरकार पाहिजे. त्याकरता आपली मला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे, कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता इस्लामपूरची बारामती करतो हे 2009 पासून ऐकतोय. बारामती करतो सांगतायत का? आता याव का, आता त्यांना 7 वेळेला संधी दिली. त्याने काही बाबांनी बारामती केली नाही. 7 वेळेला संधी देऊन बाबांनी आपले 12च वाजवले, पण बारामती काही झाली नाही. आता ह्या निवडणुकीला निशिकांत दादाला त्या ठिकाणी आपण निवडून द्या. तुमची उद्याच्याला बारामती नाही, बारामतीपेक्षा चांगलं इस्लामपूर शहर त्या ठिकाणी आणि तालुका करण्याचं काम निशिकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली होईल. आणि त्याला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. हा अर्थमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांती घडवा, इतिहास घडवा, अजितदादांनी आपले आवाहन केले. आणि या